नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण सध्या आहोत आता मेट्रो परिसरामध्ये। आपण पाहतो या ठिकाणी हा मेट्रो आयनॉक्स सिनेमा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच ठिकाणी ही सगळी तयारी पाहायला मिळत आहे। शिवसेनेच्या आपल्याला पाहायला गेलं तर झेंडे असतील, मनसेचे झेंडे असतील आणि संपूर्ण चौकामध्ये आपल्याला ही या ठिकाणी आपण पाहतो बॅनरबाजी जी आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। सत्याचा मोर्चा जो आहे तो या ठिकाणाहून काढला जाणार आहे। सत्याचा मोर्चा, सत्तेची नाही तर सत्याची लढाई अशा प्रकारचे बॅनर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सर्व प्रमुख नेते मंडळी म्हणजे महाविकास आघाडी असेल, यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, याचे प्रमुख नेते मंडळी हे या मोर्चाला सहभागी होणार आहेत आणि या चौकातूनच या मोर्चाला याची सुरुवात होणार आहे। सध्या आपण मेट्रो या परिसरामध्ये आहोत, म्हणजे ज्या ठिकाणून फॅशन स्ट्रीट या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर इकडनं या मोर्चाची सुरुवात जी होणार आहे। संपूर्णपणे पाहायला गेलं तर या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला बॅनरबाजी जी आहे ती पाहायला मिळत आहे। मनसेकडून असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून असेल, यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस असतील, काँग्रेस असेल, या चारही पक्ष किंवा डावे पक्ष या सगळ्यांकडून आपल्याला या ठिकाणी बॅनरबाजी पाहायला मिळत आहे। समोर जर आपण पाहायला गेलं तर हा पोलिसांचा बंदोबस्त, पोलिसांचा ताफा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात हा पोलिसांचा ताफा आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। समोरच आपण पाहतो ही दृश्य, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा जो आहे तो दाखल झालेला आहे आणि हा संपूर्ण रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात जो आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणाहून आपण पाहायला गेलं तर याच ठिकाणाहून मोर्चाला जी याची सुरुवात जी होणार आहे। या ठिकाणाहून साधारणतः पाहायला गेलं तर या ठिकाणी या चौकामध्ये हे सगळे नेते मंडळी आजच्या दुपारी 1 वाजताच्या सुमारास जमतील आणि सत्याचा मोर्चा जो तो काढतील आणि याच ठिकाणाहून हा मोर्चा पुढे जो जाणार आहे। मोर्चा पुढे जात असताना आपण पाहायला गेलं तर चौकामध्ये आपल्याला या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आपण जो आहे तो पाहतो। या ठिकाणी कॅमेरामॅनने मी सांगू इच्छितो की त्यांनी हा बंदोबस्त जो आहे तो दाखवावा। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। राज ठाकरे असतील सध्या चर्चगेट येथे दाखल होऊन ते आपण पाहायला गेलं तर मोर्चाच्या ठिकाणी दाखल जे झालेले आहेत आणि या ठिकाणाहूनच हा मोर्चा जो आहे तो मोर्चाला सुरुवात जी ती होणार आहे। निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणी हे संपूर्ण ही मोर्चाची जी आपल्याला ही दृश्य जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। सद्यस्थितीत हा जो संपूर्ण रस्ता आहे, निश्चितच आपण पाहायला गेलं तर समोर आपल्याला महापालिका इमारत आहे। महत्वाचं म्हणजे आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महापालिका निवडणूक आहे आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा मोर्चा जो आहे अत्यंत महत्वाचा ठरणार आहे। कारण राज्यामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये मतदानाचा घोळ, मतदानाची चोरी या सगळ्यावरून निश्चितच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। अचानक लोकसभेनंतर विधानसभेमध्ये वाढलेले 5 लाखांहून अधिक मतदार कसे वाढले आणि त्या पार्श्वभूमीवरती आता या मतांची चोरी, मतांचा झालेला घोळ, या निवडणुकीमधील घोळ या सगळ्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठीचा हा विरोधकांचा मोर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे। राज ठाकरे आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास शिवतीर्थ म्हणजे त्यांच्या निवासस्थानाहून थेटपणे निघालेले होते आणि ते चर्चगेटला लोकलनं प्रवास त्यांनी केलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या दृष्टीनं जी निवडणूक महत्वाची ठरते ती म्हणजे महापालिका निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांनी सर्वसामान्यांसोबत लोकांना प्रवास केला आणि ते चर्चगेटला दाखल झाले। आता थोड्याच वेळात या ठिकाणी दुपारी 1 वाजताच्या सुमारास सर्व उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, सगळे नेते मंडळी या चौकात दाखल होतील आणि या चौकातून थेट महापालिकेच्या दिशेने पुढे जाणार आहेत, मोर्चा घेऊन जाणार आहेत। त्यामुळे निश्चितच सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा साधारणतः पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निवडणूक आयोग असतील, निवडणूक आयुक्त असतील यांची भेटगाठ या महाविकास आघाडीकडून असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून असेल, या नेते मंडळींकडून घेतली जाताना पाहायला मिळत आहे। मात्र त्याच पार्श्वभूमीवरती तितक्याच ताकदीनं विरोधकांचे आरोप फोडताना सत्ताधारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे निश्चितच आज सुद्धा जे मागण्या करण्यात आलेल्या आहेत, दुबार नावं जी नोंदवण्यात आलेली आहेत ती रद्द करा, संपूर्ण यादी सुधारा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या, अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या या सत्तेच्या मोर्चामधून विरोधकांनी ठेवलेल्या आहेत। त्यामुळे आता निश्चितच काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मुळामध्ये पुन्हा एकदा आपण मार्ग दाखवतो आहोत। त्यासमोर आपल्याला मेट्रो सिनेमा पाहायला मिळत आहे। या चौकातून मोर्चाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय सध्या वाहतूक सुरू आहे, मात्र हळूहळू नेते मंडळी दाखल होत आहेत आणि त्यानंतर थेटपणे हा मोर्चा या निश्चितच या चौकातून जसा पुढे पुढे जाणार आहे तो थेटपणे आपण पाहतोय महापालिकेच्या दिशेनं हा पुढे जाणार आहे। आपण सध्या पाहतो आहोत मनसैनिक हे मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या सगळ्या मोर्चाच्या अपडेटवरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।